विठुरायाच्या दर्शनासाठी डोळ्यात आस घेऊन महाराष्ट्रातील वारकरी आता रस्त्यावर उतरले आहे। याच अनुषंगाने जळगाव ते पंढरपूर 3 दिवसाच्या 485 किलोमीटरचा प्रवास जळगाव महानगरीच्या महापौर दीपमाला काळे या करत असून यावेळी सायकल स्वारांनी जळगाव ते पंढरपूर या वारीचे आयोजन केले असून गेल्या 4 वर्षापासून महापौर दीपमाला काळे या देखील वारीमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात। सायकलने जळगाव ते पंढरपूर प्रवास करत वारीमध्ये एकूण 8 महिलांचा देखील सहभाग आहे। जळगाव ते पंढरपूर प्रवासादरम्यान पर्यावरण बचावाबाबत पर्यावरणाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचं यावेळी महापौर यांनी म्हटलं आहे। या पर्यावरण सायकल वारीच्या माध्यमातून एवढेच नाही तर जळगाव शहराच्या विकासासाठी विठुरायाला साकडं घालणार असल्याचं मत जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केले आहे। आज दिनांक 9 जुलै रोजी या संदर्भातली माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून सागर पार्क मैदान येथून पंढरपूर येथे सायकलने महापौर दीपमाला काळे व सायकल स्वार यावेळी रवाना झाले आहे। आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 5 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। नेमकं या संदर्भात जळगावच्या महापौर दीपमाला काळे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल, या ठिकाणी 4th वर्ष आहे सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आपण वारीला जात आहात, 75 सायकलिस्ट सहभागी झाले, काय भावना आहे? नक्की खूप भक्तिमय वातावरणामध्ये आज आम्ही ही सायकल वारीची सुरुवात आम्ही करणार आहोत आणि सर्व एकदम छान उत्साहाने इथे जमलेले आहात आणि म्हणजे मला खरंच आनंद यात होत आहे की मी जात असताना आम्ही सर्वांना जात असताना जळगावकर आम्हाला इथे रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहे, त्यामुळे त्यांचंही फार मी अभिनंदन करते। आणि ही आमची 4थी वारी आहे। ही जळगाव असोसिएशन सायकलिस्ट ग्रुपने ही वारी सुरू केली होती आणि आम्हासारख्यांना इथे येण्याची संधीही मिळते आहे। यंदा माझं हे 2रं वर्ष आहे आणि हे वर्ष मला विशेष म्हणून असं वाटतं की महापौर म्हणून मी ही वारी करत आहे, त्यामुळे एक विशेष ह्या वर्षी महत्त्व मी ह्या वारीला देते। आणि हे करत असताना आम्ही नेहमी जळगाव सायकलिस्ट ग्रुप पर्यावरणाचे संदेश आम्ही नेहमी देत असतो। तर यंदाच्याही वारीमध्ये आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की सीट बॉल्स आम्ही आमच्यासोबत घेतलेले आहे, प्लांटेशन्स आम्ही करणार आहोत आणि भरपूर उपक्रम आम्ही इथे करणार आहोत। मी सर्व आमचे सायकलिस्ट ग्रुप असतील, निलेश दादा असतील, सर्व ही जी ग्रुप आहे, पवार सर असतील, स्वप्नील दादा, कामिताई, सर्वांना धन्यवाद करते की आम्ही जे व्यस्त शेड्यूलमध्ये आम्ही बिझी असतो, पण काहीतरी वेळ आम्हाला आमच्यासाठी स्वतःसाठी स्वास्थ्याकडे बघण्यासाठी मिळतो। सायकल चालवणे म्हणजे स्वतःचा निरोगी राहणे हा एक मोठा हे आहे, मंत्र आहे। त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करते की आम्हा जळगावकरांना इथे येण्याची ही संधी मिळते आणि खरंच एक उत्साह वातावरणामध्ये आम्ही 3 दिवसामध्ये 485 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही गाठत असतो। नगरपालिकेच्या इतिहासामधल्या पहिल्या महापौराचे थेट पण विठुरायाला साकडा घालणार जळगावच्या इतिहासासाठी नक्की मी तसं सांगितलं की मागेही मी वारी केली होती, पण तेव्हा मी महापौर नव्हते, पण यंदा मी महापौर आहे आणि मला वाटतं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी माझ्यावर होती आणि वारी चुकायची नाही म्हणून तुम्ही काल बघितलं असेल महासभा संपून सर्व इथले कामं आटपून मी 4 दिवसासाठी ब्रेक घेऊन जात आहे, पण नक्की इथून जात असताना सर्वांचे आशीर्वाद घेऊन जाणार आहे आणि येताना विठुरायाच्या चरणी सर्वांना जळगावचा विकास कसा हो ते आशीर्वाद पुन्हा घेऊन सुखरूप आम्ही सर्व जळगाव सायकलिस्ट ग्रुप पुन्हा जळगावला 12 तारखेला रात्री आम्ही पोहोचणार आहोत।